75 वर्षात जे झालं नाही ते माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण. मुंबईत आलो, कब्जा पण केला, पाय पण मुंबईत ठेवला. मी सांगितलं होतं विजयाचा रथ घेऊन वापस येईन, नाही तर अंतयात्रा घेऊन येईन. विजयाचा रथ घेऊन वापस चालू. पुन्हा कोणत्याच पिढीत आणि कोणत्याच जन्मात असा आनंद येऊ शकत नाही असा दिवस आहे मराठा. अंमलबजावणी झाली आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी शिंदे समिती काम करून नोंदी शोधणार. 75 वर्षात जे झालं नाही ते माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण. मुंबईत आलो, कब्जा पण केला, पाय पण मुंबईत ठेवला. विजय पण घेतला. मराठीचे मान खाली होऊ दिले नाही. मराठी मिशा ताणून टाईट कॉलर करून चालतील असं या मनोज जरांगे त्यांच्या पोरांना काम करून दाखवलंय. मराठवाडा जिंकला, पश्चिम महाराष्ट्र जिंकला, उर्वरित महाराष्ट्र सुद्धा नोंदी शोधणारे कुंडी समिती त्याच्यामुळे तो पण जिंकला. दंड थोपटले होते, निर्धार केला होता. समाजाचं आयुष्याचं कल्याण झालं. बस मला काय पाहिजे नाही दुसरं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आता पुढचा टप्पा, पुढची लढाई. आता काय राहिलं, झालं सरसकट. पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आरक्षणात गेला म्हणजे संपलं, झालं सरसकट. काय राहिलं मराठ्यासाठीचा आजचा दिवस त्याची तुम्ही कसं विश्लेषण? खूप ऐतिहासिक दिवस. सुवर्णक्षर त्यांच्यासाठी पुन्हा कोणत्याच पिढीत आणि कोणत्याच जन्मात असा आनंद येऊ शकत नाही असा दिवस आहे मराठा. हा मराठा तुमचे उपकार फेडणार नाही अशी चर्चा आता सुरू झाली. सगळेजण म्हणतायत, अक्षरशः पाया पडतायत, देव मानतायत. मराठा समाज माझा कधीच उपकार फेडू शकत नाही असं समाजाने कवाच म्हणून. त्यांचं पोरगा आहे, मी पोरगा म्हणून काम केलं इमानदारीने आणि त्यांचे लेकरं जिंकून दिले. सुखी समाधानी लेकर राहतील त्यांचं आयुष्य पिढ्यान पार. बस काम केलं. मी सांगितलं होतं विजयाचा रथ घेऊन वापस येईन, नाही तर अंतयात्रा घेऊन येईन. विजयाचा रथ घेऊन वापस चालू. पण यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. इतका काळ, 22 वर्ष झालं तुम्ही संघर्ष करत होता. 22 वर्षाचा काळ तुमच्या डोळ्यासमोर येत असेल. समाजापेक्षा मोठं काय बाबा मला. माझा समाज आज इतका खुश आहे की त्याला 70 वर्षात मिळालं नाही ते मी मिळवून दिलं. बस एवढा आनंद आहे. ही एक्सक्लुझिव्ह बातचीत मनोज जरांगे पाटील यांनी केलेली होती. हा दिवस हा अत्यंत परमोच्च आनंदाचा आहे आणि मराठ्यासाठी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.